गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना. विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आता आपण पाहूया आज दिवसभराची करंट एनर्जी डिवाइन टायमिंगमध्ये. डिवाइन एनर्जीज तुम्हाला काय युनिवर्स मेसेज देत आहे चला आपण पाहूया. आर्च एंजल्स, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, मदर गाया, मदर युनिवर्स, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी तुमचा मेसेज काय आहे, तुमचे एंजेलिक मेसेज काय आहे, एंजेलिक गायडन्स काय आहे माझ्या व्ह्यूअर्ससाठी. प्लीज गाईड करा. आजचा दिवस माझ्या व्ह्यूअर्सचा कसा जाणार आहे, तुमचा काय मेसेज आहे. आर्च एंजल्स प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा. तीन मेसेजेस आलेले आहेत आपल्याला. सगळ्या राशींसाठी असतं आहे, पण आपण पाहूया प्रॉमिनेंटली कोणती रास येत आहे. सगळ्याच राशींसाठी हे मेसेजेस असतो. डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड करा. कोणती रास आहे पाहूया. एक रास आलेली आहे. कोणती आहे ती रास पाहूया. ऑल साईन्स. आज सगळ्याच साईन्ससाठी हा मेसेजेस आहे. तसं पण डेली आपल्याला सगळ्याच साईन्ससाठी हा मेसेज असतो. प्रॉमिनेंटली फक्त राशी निघत असतात, पण आज युनिवर्स सांगत आहे सगळ्याच राशींसाठी मेसेजेस आहे. न्यू ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला युनिवर्स एंजल्स न्यू ऑपॉर्च्युनिटी देत आहेत. नक्कीच तुम्ही जर कुठल्या गोष्टींचा प्रयत्न करत असाल, जॉबसाठी म्हणा किंवा करिअर वाईज नवीन ग्रोथसाठी म्हणा, तर तुम्हाला न्यू ऑपॉर्च्युनिटी येते. समथिंग न्यू इज कमिंग. खरंच युनिवर्स तुम्हाला कन्फर्म मेसेज देत आहे. समथिंग न्यू इज कमिंग इन युअर लाईफ. काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटी येते, काहीतरी नवीन घडू पाहते. तुम्ही तुमच्या करिअरसाठी बघत आहात, कुठे स्टक असाल तर नक्कीच तुम्हाला एक चांगला ग्रोथ, एक चांगली स्टेबिलिटी तुमच्या लाईफमध्ये भेटत आहे. आणि होप, आणि युनिवर्सने सांगितलं आहे विश्वास ठेवा, होप ठेवा. न्यू ऑपॉर्च्युनिटीज पहिला मेसेज आहे आपल्याला युनिवर्सचा. न्यू ऑपॉर्च्युनिटीज भेटत आहे. समथिंग न्यू इज कमिंग. आणि होप. होप म्हणजे आशावादी राहावा, विश्वासात राहावा. मग तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असाल, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असाल, प्रोफेशनल लाईफसाठी बघत असाल तर नक्कीच तुम्हाला युनिवर्स सांगत आहे की तुमच्यासाठी काहीतरी समथिंग न्यू इज कमिंग. युनिवर्स तुम्हाला काहीतरी चांगलं देऊ पाहत आहे. नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत, होप येत आहे. इकडे नक्कीच मला असं वाटत आहे जेवढे पण व्ह्यूअर्स पाहत आहेत तेवढे सगळ्याचं त्यांच्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये ग्रोथ करण्यासाठी स्ट्रक असतील. त्यांना बिझनेस करायचा असेल, जॉबसाठी प्रमोशन वगैरे पाहत असाल तर न्यू ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटत आहे. तुमच्या करिअरसाठी समथिंग न्यू इज कमिंग. काहीतरी नवीन तुम्हाला युनिवर्स देऊ पाहत आहे. तर फक्त सकारात्मक राहा, होप ठेवा, विश्वास ठेवा. कुठल्याच गोष्टींसाठी तुम्ही निराशा होऊ नका, असं तुम्हाला युनिवर्सचा मेसेज आहे. मला प्रॉमिनेंटली इथे वाटत आहे सगळ्या साईन्ससाठी. जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी पाहत आहात तर नक्कीच तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटत आहे. समथिंग न्यू इज कमिंग, होप इज कमिंग. आणि जर तुमच्या रिलेशन लव्ह लाईफसाठी पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी, पुन्हा एकदा संधी भेटत आहे तुमच्या पर्सनल ह्याच्यात लव्ह लाईफमध्ये. जर तुम्ही एकमेकांपासून दूर असाल, सेपरेटेड असाल तर नवीन ऑपॉर्च्युनिटी एक भेटत आहे. समथिंग न्यू इज कमिंग. युनिवर्स तुमच्या रिलेशनशिपला काहीतरी नवीन आशीर्वाद देऊ पाहत आहेत. आशावादी राहावा, तुमचं रियुनियन इकडे होणार आहे. जर सेपरेटेड असाल, मॅरिड असून सेपरेटेड असाल, सिंगल असाल, सेपरेटेड असाल तर नक्कीच तुम्हाला नवीन अजून एक संधी इथे भेटत आहे. चांगली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये युनिवर्स तुम्हाला देत आहे. आणि आशावादी राहावा तर नक्कीच. आणि जर तुम्ही आजारी असाल किंवा कुठल्या तब्येतीची तुम्हाला तक्रारी असेल तर आशावादी राहावा, तुम्हाला उत्तम आरोग्य हे येत आहेत. मला इथे जास्त करून असं युनिवर्स मेसेज देऊ पाहते. तुम्ही तुमच्या करिअरमध्येच कुठे स्टक असाल तर नक्कीच तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी आणि तुमच्या लाईफमध्ये चांगली गोष्ट घडत आहे. तर नक्कीच आजचा दिवस सगळ्यांसाठी आशीर्वादित आणि शुभमय राहो.